नुकतीच एक गोष्ट ऐकली होती, ती अशी होती की दुबईची एक मोठी बँक आहे, तिचं नाव आहे दुबई इस्लामिक बँक. जगातली सर्वात मोठी तिसरी इस्लामिक बँक आहे बरं काही, ज्याची 12 देशांमध्ये 90 पेक्षा जास्त ब्रांचेस आणि 17 लाखापेक्षा जास्त कस्टमर आहेत. आणि या बँकेचं काम पूर्णपणे इस्लामिक नियमानुसारच चालतं. तर अशा या बँकेला 1995 साली त्यांच्या मॅनेजरच्या गाढवपणामुळे 2000 कोटीचा एकाने चुना लावला होता. तर हे जेव्हा मी वाचलं त्यानंतर पहिल्यांदा तर दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या सो कॉल्ड दुबईच्या बँकेची इज्जत माझ्या नजरेत कमी झाली, ज्याचा त्यांना काडीचाही फरक पडणार नाहीये. आणि त्याविरुद्ध दुसरी गोष्ट ही झाली की आमच्या शेजारच्या SBI बँकेची आणि तिथल्या मॅनेजरची इज्जत माझ्या नजरेत अजूनच वाढली. कारण भले आम्हाला तिथं छोट्या छोट्या कामासाठी तासभर थांबायला लागत असू, पण आमचे पैसे तरी निदान बाबा सेफ आहे याची बाबडी अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला राहती, ती आमच्या ह्या बँकेमुळं. बरं, तिथला मॅनेजर काळा का गोरा हे सुद्धा मला माहित नाही. असो, बरं आता आपल्या गोष्टीकडे येऊ. या दुबईच्या बँकेला ज्याने चुना लावला त्यांनी कसं या बँकेच्या मॅनेजरला गंडवून 2000 कोटींना टाकलं, नंतर त्या पैशाचं त्यांनी काय केलं त्याच्याबद्दलची गोष्ट बघू आजच्या व्हिडिओमध्ये. गोष्टीच्या सुरुवातीला ज्याने एवढा मोठा कांड केला त्याच्याबद्दल सांगतो. तर त्याचं नाव होतं फोटुंगा बाबानी सिसुको. नाव जरा अवघड आहे, असू द्या. बरं, हा कुठला तर आफ्रिकेतल्या माली देशाचा 12 वर्ष तिथल्या पार्लमेंटचा मेंबर पण राहिला होता, म्हणजे सांसद होता. त्याची ओळख एखाद्या प्ले बॉय सारखी होती. जवळचा पैसा तर इतका उडवायचा की दिवसाला करोड रुपये सुद्धा कमी पडतील अशी याची ख्याती होती. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क, मायामी सारख्या महागड्या शहरात त्यांनी 23 फ्लॅट फक्त त्याच्या वेगवेगळ्या गर्लफ्रेंडसाठी ठेवलेले होते. ऑगस्ट 1995 ची गोष्ट आहे. दुबई मधल्या इस्लामिक बँकेच्या हेडक्वार्टर मध्ये हा डायरेक्ट जातो डायरेक्ट मॅनेजरच्या केबिन मध्ये घुसतो. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जे पण काही कांड करायचा ना डायरेक्ट फुल कॉन्फिडन्सनेच करायचा. मॅनेजर भेटतो तेव्हा सिसुको सांगतो की त्याला एक कार विकत घ्यायची, ज्याच्यासाठी त्याला कर्ज पाहिजे. बँकेच्या मॅनेजरचं नाव होतं मोहम्मद आयुब. आधीच सांगितल्याप्रमाणे सिसुको हा एकदम कॉन्फिडेंटली मॅनेजर बरोबर गप्पा मारत होता आणि त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. सिसुकोच्या बोलबच्चन पुढे मॅनेजर मोहम्मद आयुब इम्प्रेस झाला. तिथला त्यांचा व्यवहार झाल्यावर सिसुकोने मॅनेजरला आपल्या घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलं आणि ह्या मॅनेजरने ते इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं. दुसऱ्या दिवशी हा मॅनेजर सिसुकोच्या घरी आला. मॅनेजरने जेव्हा याचं घर बघितलं तेव्हा घराकडे बघतच राहिला. जेवणाच्या टेबलवर बसल्यावर न राहून शेवटी मॅनेजर जो होता मोहम्मद आयुब त्यांनी शेवटी विचारलं की सर, तुमच्याकडे एवढा माल नक्की कसा काय आलाय, तुम्ही नक्की काम तरी काय करता? तर ह्यावर सिसुको उत्तर काय देतो, तर तो मॅनेजरला सांगतो की त्याच्याकडे एक जिन आहे जो त्याच्या घरात एका खोलीत राहतो. जेव्हा मला पैशाची गरज असते तेव्हा मी ह्या जिनच्या खोलीत जातो, थोडे पैसे त्या जिन पैसे ठेवतो, तासा 2 तासात त्या रूम मध्ये परत जातो आणि ते ठेवलेले पैसे जे असतात त्याने ते परत डबल होऊन येतात. आणि ही गोष्ट ऐकून मॅनेजर होतो इम्प्रेस. बरं, आता तुम्ही इथं लक्षात ठेवा एक गोष्ट, हा मोहम्मद आयुब कोण आहे, तर जगातल्या 3ऱ्या सर्वात मोठ्या इस्लामिक बँकेचा मॅनेजर आहे, जी बँक इस्लामच्या नियमानुसार काम करते. आणि मेन म्हणजे इस्लाम मध्ये जादूटोणा वगैरे सगळे प्रकार हराम मानले गेलेले आहेत. त्या दिवशी हे सगळं ऐकून हा मॅनेजर परत आपल्या घरी जातो. पुढच्या वेळी जेव्हा येतो त्यावेळी डायरेक्ट एका हातात सुटकेस मध्ये पैसे भरून घेऊन येतो. जेव्हा तो घरात जातो तेव्हा सिसुको घाबरा होऊन बाहेर येतो. मॅनेजर हे सगळं बघत असतो बरं का. त्याला याचं कारण विचारल्यावर सिसुको सांगतो की आज जिन रागात आहे, त्याने माझ्यावर हल्ला केलाय, त्याचा राग आपण ओढून घेऊ शकत नाही. तू एक काम कर, तू एक ती सुटकेस आहे ना ती माझ्याकडे दे, ती मी आत रूम मध्ये ठेवून येतो. हा हुशार मॅनेजर ती पैशाची बॅग त्याच्याकडे देतो. सिसुको रूम मध्ये जातो, पैशाची बॅग आतमध्ये ठेवून परत येतो. आता आतमधून वेगवेगळे रंगीबिरंगी लाईट चमकतात, मोठमोठ्याने आवाज येत असतो. थोड्या वेळाने हे सगळं शांत होतं. सिसुको मॅनेजरला शांत बसायला सांगून रूमच्या आतमध्ये त्याला घेऊन जातो. मॅनेजर बघतो तर काय, त्याचे जे ठेवलेले पैसे असतात ते डबल झालेले असतात. हे सगळं बघून त्या मॅनेजरचा सिसुकोवर विश्वास बसतो. पण हे सगळं सिसुकोच्याच एक प्लॅनचा भाग होतं, हे या मॅनेजरला माहित नव्हतं. पुढे सिसुकोने त्या मॅनेजरला सांगितलं की सारखं घरी यायची गरज नाहीये, पैसे त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले तरी चालतील. असं सांगून मॅनेजर खुश होतो, घरी जातो. बरं, हा मॅनेजर पैसे थोडे त्याच्या खिशातले द्यायचा, हा त्याच्या बँकेतलेच पैसे आणायचा आणि डबल करून घेऊन जायचा. सुरुवातीला तर त्याला पैसे डबल करून भेटत होते आणि हा खेळ जवळपास 3 वर्ष असाच चालू होता. या मॅनेजरने 183 वेळा पैसे ट्रान्सफर केले होते आणि कर म्हणजे पैसे थोडेफार नव्हते तर तब्बल $242 मिलियन, आपल्या भारतीय रुपयात सांगायचं म्हणल्यावर 2000 करोड रुपये एवढी रक्कम मॅनेजरने त्या सिसुकोला दिली होती. या दोघांच्या व्यवहाराचा पत्ता कधीच कुणाला लागला नसता. पण 1998 साली दुबईच्या बँकेकडे रोख रक्कम लईच कमी असल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या होत्या.
म्हणजे कॅश फ्लो वगैरे कमी होता आणि त्याच्यामुळे दुबई इस्लामिक बँक आता प्रॉब्लेम मध्ये येऊ लागली होती. इतकी की तिथल्या गव्हर्नमेंट कडून त्यांना मदत मागायची वेळ आली होती. आणि इकडे 2,000 करोड रुपये लांपास करून सिसोको अमेरिकेच्या मायामी शहरात ऐश करत बसला होता. हा स्कॅम करत असताना ह्याने बारीक सारी गोष्टीचा विचार करून ठेवला होता. कुणी? सिसोकोने. त्याला माहिती होतं की जर तो पैसे घ्यायला सारखा दुबईला जात राहिला तर डायरेक्ट त्याला तिथे अटक झाली असते दुबईमध्ये. तर ह्यांनी काय केलं तर न्यूयॉर्कच्या सिटी बँकेत अकाउंट उघडलं. तिथं त्या अकाउंट मध्ये पैसे मागवत तो राहिला. बरं, कोणाला डाऊट येऊ नये यासाठी त्यांनी काय केलं तर तिथल्या सिटी बँकेच्या मॅनेजरला सुद्धा, जी की एक लेडीज होती, तिला आपलं पार्टनर बनवून घेतलं. बरं, याने लेडीजलाच का पार्टनर केलं होतं तर ह्याला माहिती होतं कधी ना कधी आपण हे केलेलं प्रकरण उघडं पाडणारच आहे. जर हे प्रकरण उघडं पडलं तर त्याच्या विरुद्ध साक्षीदार म्हणून या अमेरिकेतल्या सिटी बँकेमधल्या त्या लेडी मॅनेजरलाच उभं केलं गेलं असतं. पण ह्यासाठी सुद्धा त्याने उपाय शोधून ठेवला होता. त्याने डायरेक्ट त्या सिटी बँकेतल्या मॅनेजर बाईशी लग्न करून टाकलं होतं. कारण काय तर अमेरिकेत असा नियम आहे, बायकोला नवऱ्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी तिथला कायदा बळजबरी करू शकत नाही. आणि ह्या गोष्टीचा सिसोकोने फायदा घेतला. बरं, ती सिटी बँकेची मॅनेजर बाई काय याची पहिली बायको नव्हती, त्याच्या अशा कितीतरी बायका होत्या. त्या मॅनेजर बाईला हे सगळं माहिती होतं, पण एवढा पैसा भेटतोय मानल्यावर पैसा पुढं कुठं कुणाचं काय चालतंय म्हणून ती सुद्धा तयार झाली. या सिसोकोने दुबईतून येणार आहे त्या एवढ्या पैशाचं काय केलं तर त्याने हा पैसा पाण्यासारखा खर्च केला. तो जेव्हा कोणत्या सुद्धा दुकानात जायचा तिथं पूर्ण दुकानच खरेदी करून टाकायचा. त्याच्याकडे एकाच वेळी 30 पेक्षा जास्त लक्झरियस गाड्यांचं कलेक्शन होतं. अमेरिकेत पैसे उडवत असताना आफ्रिकेच्या माली देशात जिथे त्याचा जन्म झाला होता तिथं त्याने एक एअरलाईन कंपनी सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने 2 बोईंग 727 विमान विकत घेतली. 727 विमानाचं नाव आहे. सोबतच माली या देशात त्यांनी 2 हॉस्पिटल सुद्धा सुरू केले होते. त्याच्या दिलदारपणामुळे तो माली देशात चांगलाच फेमस झाला होता. पण कितीही लाबाड्या केल्या त्या आपला सुद्धा कधी ना कधी कार्यक्रम होतोच याची जाणीव बहुतेक त्याला नसावी. तर झालं असं की त्याने हॉस्पिटल जे सुरू केलं होतं त्यासाठी त्याला 2 हेलिकॉप्टर पाहिजे होते. कशासाठी तर एअर अँब्युलन्सची सोय व्हावी म्हणून. त्यासाठी त्यांनी व्हिएतनाम युद्धात वापरलेली 2 हेलिकॉप्टर बघून ठेवली होती. पण त्यासाठी त्याला स्पेशल एक्सपोर्ट लायसन्सची गरज होती. म्हणजे तिकडून त्या देशातून आपल्या देशात हेलिकॉप्टर आणण्यासाठी एक लायसन असतं. ह्याने काय केलं तर त्या कस्टम ऑफिसरलाच लाच देण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यातच तो पकडला गेला. आता पोलिसांच्या तावडीत सापडला म्हणजे याचं काय हाल झाले असेल असला काही प्रकार नव्हता. उलट ह्याचा वकील, त्याचं नाव होतं टॉम स्पेन्सर, तो जेव्हा याला भेटायला मालीच्या जेलमध्ये गेला होता तेव्हा तिथल्या वॉर्डनने विचारलं की तुम्ही याला अमेरिकेला लवकर हलवू नका, जेवढं टाळता येईल तेवढं इथं म्हणजे जेवढं लेट करता येईल तेवढं करा. पण त्याच्या वकिलांनी याचा जाब विचारल्यावर त्याला तिथे ठेवण्यामागचं कारण त्या वॉर्डनने जे सांगितलं ते ऐकून त्या वकिलाला हसू का रडू हेच कळत नव्हतं. त्यांनी काय कारण सांगितलं तर सिसोकोला इथं ठेवलं तर त्याच्यासाठी जे जेवण येतं जे की विमानानं पॅरिसवरून मागवलं जात असायचं ह्यांच्यात सुद्धा वाटलं जायचं. आणि जर त्याला इथून नेलं तर त्यांना मिळणार हे चांगलं जेवण बंद होईल. म्हणून तो वॉर्डन असतो ते तो त्याच्या वकिलाला ही विनंती करत असतो. ह्यावरून जेलमध्ये सुद्धा त्याची किती मज्जा चालली असते हे सुद्धा आपण कळू शकतो. मालीमध्ये राहिला तर त्याला शिक्षा देता यायची नाही. हा असाच मजा करत राहील म्हणून त्याला अमेरिकेच्या कोर्टात उभं करण्यात आलं. पण सिसोको हुशार होता. अमेरिकेच्या कोर्टात उभं केल्यावर त्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी अक्षरशः अमेरिकेतल्या पार्लमेंटचे मेंबर सुद्धा त्याच्या बाजूने साक्ष द्यायला तिथे उभे होते. हे बघून तिथला जज सुद्धा हैराण झाला होता. ह्याचे कॉन्टॅक्ट इतके तगडे होते या सगळ्यामुळे तो सुटल्यावर तर मग काय ते रस्त्यावर जर का तो कधी निघायचा तर डायरेक्ट नोटांचे बंडल जे लोक बेघर असायचे त्यांना देऊन टाकायचा. अशा पद्धतीनं त्याने कितीतरी करोड रुपये दान करून टाकले होते. त्याच्या असल्या वागणुकीमुळे त्याला जी काही थोडीफार शिक्षा झाली होती ती सुद्धा रद्द करण्यात आली होती. आणि त्यामुळेच हा एवढं दान धर्म करायचा. इकडे दुबईच्या केसमध्ये म्हणाल तर तिथला जो मॅनेजर होता त्याला या सगळ्या केसमुळे आपली नोकरी गमावावी लागली. शिवाय 3 वर्षाची शिक्षा सुद्धा झाली. माली आणि दुबई या देशांमध्ये प्रत्यार्पण करार नसल्यामुळे सिसोको आपल्या देशात सुरक्षित राहिला. 2002 आणि 2012 पर्यंत माली देशाच्या पार्लमेंटचा सदस्य होता. त्याला या दुबईच्या प्रकरणामुळे माली देशातून कधीच बाहेर पडता आलं नाही. पुढे 2021 मध्ये तो मेला आणि त्याचं निधन झालं. पण असं सांगतात की दुबईने मालीच्या सरकारकडून आपले पैसे वसूल केले होते. तर अशी होती गोष्ट मित्रांनो फोटुंगा बाबाने सिसोकोची, ज्याने दुबईच्या इस्लामिक बँकेला 2000 कोटींचा चुना लावला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.